5 ऑगस्ट 2010 साधारण दुपारची वेळ होती। 33 कामगारांचा एक ग्रुप रोज सारखच खाणीत उतरला होता। ही खाण म्हणजे चिली देशात सॅन हॉग नावाची 120 वर्ष जुनी सोन्या तांब्याची खाण होती। ही जमिनीपासून जवळपास 2300 फूट खोल होती, म्हणजे बुर्ज खलिफाच्या हाईट पेक्षा थोडं लहान। सगळे कामगार स्पायरल रोडने खाणीत आत गेले। आता दुपारचे 2 वाजले होते आणि अचानक खाणीत एक दरड कोसळली। हा दगड इतका मोठा होता की तो हटवणं अशक्य होतं। आता ते 2300 फूट खाली अडकले होते। बाहेर यायचा रस्ता नाही, खायला पुरेसं अन्न नाही, जमिनीवर असलेला कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही आणि त्यात ऑक्सिजनची कमी। तरी सुद्धा 69 दिवस सगळे कामगार जिवंत राहिले। पण कसे आणि त्यांना बाहेर कसं काढण्यात आलं हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। दुपारी 2 वाजता दरड कोसळली आणि ती इतकी जोरात कोसळली की खाणीच्या एंट्रीमधून धुळीचे लोट बाहेर आले आणि आजूबाजूचा परिसर हादरला। यानंतर ही बातमी चिली देशात सगळीकडे पसरली। खाण कंपनीने तात्काळ इमर्जन्सी अलर्ट जारी केला। आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता, आत अडकलेले कामगार जिवंत आहेत की नाही? कंपनीने सांगितलं की वारंवार कोसळण्यामुळे खाण खूपच कमकुवत झालीये आणि आत जाणं धोक्याचं आहे। त्या रात्री लोकल इमर्जन्सी रेस्क्यू टीमने बचावाचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच करता आलं नाही। खाणीच्या आत जाणारी व्हेंटिलेशन शाफ्ट बंद झाली होती, कारण तिथे शिडीच नव्हती। आता जसा वेळ जात होता तसं आत कामगार जिवंत असण्याची आशा संपत चालली होती। मग चिली सरकारने कोडेल्को नावाच्या सरकारी खाण कंपनीला हे सगळं हाताळायला सांगितलं। त्यानंतर लगेच 2 दिवसांनी म्हणजे 7 ऑगस्टला दुसरी दरड कोसळली। आता परिस्थिती आणखी बिकट झाली, पण बचाव पथकाने हार मानली नाही। त्यांनी छोटे छोटे होल्स खणायला सुरुवात केली आणि त्यातून लिस्टिंग प्रोब्स आत टाकून कामगार जिवंत आहेत का याचा शोध घेतला गेला। एकतर खाण खूप वर्ष जुनी होती, त्यामुळे तिचा जुना नकाशा होता, त्यामुळे काहीच अंदाज लागत नव्हता। आता सगळं अवघड होऊन बसलं। बरेच दिवस आतून काही रिस्पॉन्स नव्हता आणि त्यातच 15 दिवसांनी म्हणजे 22 ऑगस्टला एका प्रॉबला टॅपिंगचा आवाज आला। मग लगेच प्रॉब वर काढण्यात आला, तर त्याला एक चिठ्ठी बांधलेली होती। ती चिठ्ठी उघडली, त्यात लिहिलं होतं, एस्टामोस बिएन एन एल रेफ्युजिओ लॉस 33, म्हणजे आम्ही 33 जण आश्रयस्थानात ठीक आहोत। आता बाहेर सगळ्यांना आनंद झाला होता। आता खात्री झाली की सगळे जिवंत आहेत आणि ठीक आहेत आणि ते लोक 700 मीटर खोल अडकलेले आहेत। आता 17 दिवस झाले, अजूनही खाणीत अडकलेल्या कामगारांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क नव्हता। फक्त 2 दिवस पुरेल एवढंच इमर्जन्सी फूड उरलं होतं। त्यांना बाहेर पडायला आणखी किती वेळ लागेल याचा कोणालाच अंदाज नव्हता। मग काय, मग ते रोज थोडं थोडं करून खायला लागले। कधी कधी उपाशी राहायचे, पण त्यांनी बाहेर पडायची जिद्द सोडली नाही। त्यात तिथली हवा दमट, तापमान 35 डिग्री सेल्सिअस, काहींना फंगल इन्फेक्शन झालं, डोळ्यांना त्रास व्हायला लागला, श्वास नीट घेता येत नव्हता। सिच्युएशन अशीच होती की ते लवकरच मरतील। आता त्यांना आत अन्न कसं पाठवायचं असा प्रश्न होता, कारण ज्या होल्स मधून पाईप्स आत टाकले होते ते 6 इंचाचे होते। मग फायनली 23 ऑगस्टला छोट्या पाईप मधून त्यांना कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोजचं मिश्रण असलेलं न्यूट्रिशनल जेल पाठवलं गेलं, ज्यामुळे त्या कामगारांना आधार मिळाला। आता सगळ्यांचा हाच विचार सुरू होता की कामगारांना जमिनीवर कसं आणायचं, आणि तेही लवकरात लवकर। कामगारांची वाट बघत त्यांच्या नातेवाईकांनी आणि तिथल्या लोकांनी कॅम्पामेंटो एस्पेरांजा उभारलं। आता हे कॅम्पामेंटो एस्पेरांजा म्हणजे काय, तर त्याचा मूळ अर्थ असा होतो, कॅम्प होप किंवा तंबूचं गाव। म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी अक्षरशः तंबू बांधून लोक राहायला लागले आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करायचे। जोवर त्या अडकलेल्या कामगारांना ते घेऊन जात नाही तोवर ते निघणारही नव्हते। मग रेस्क्यू टीमने ठरवलं की 6 इंचाचे होल्स खणल्याप्रमाणे 28 इंच रुंदीचे मोठे होल्स खणायचे, ज्यामधून माणसाला वर खेचता येईल। आता असा प्रश्न असेल की मोठा खड्डा खणून का त्यांना बाहेर काढलं जात नाहीये? तर प्रॉब्लेम असा होता की एकतर खाण खूपच जुनी होती आणि जर मोठा खड्डा खणला असता तर खाण कोसळण्याचा मोठा धोका होता आणि कदाचित ते कामगार मेले असते। लगेचच हेवी ड्रिलिंग रील मागवल्या आणि काम सुरू झालं। 20 दिवस उलटले। इतक्या खोलीवरून एका कामगाराला वर आणायला 1 तास लागणार होता आणि मध्येच ऑक्सिजनची कमतरता झाली तर त्याचा मृत्यू होऊ शकला असता।
म्हणून एक खास कॅप्सूल बनवण्याचा निर्णय घेतला गेला, ज्यात ऑक्सिजन सिलेंडर असतील. 26 दिवस उलटले. आता प्रत्येकच सेकंद महत्वाचा होता आणि त्यातच ड्रिलिंगचं काम सुरू असताना हायड्रॉलिक पाईप लीक झालं आणि ड्रिलिंग थांबवावं लागलं. मग प्लॅन बी म्हणून हॅमर ड्रिलिंग रील मागवली गेली, जी दगडांना इझिली कापणारी होती. 30 दिवस उलटले आणि प्लॅन बी ची हॅमर ड्रिल आणि प्लॅन ए ची ड्रिल पुन्हा सुरू झाली. जमिनीखाली अडकलेल्या कामगारांना आता 52 दिवस झाले होते. आणि मग चांगली बातमी आली, ती म्हणजे बनवलेलं कॅप्सूल खाणीच्या ठिकाणी पोहोचले होते. आता सगळे फक्त ड्रिलिंग पूर्ण होण्याची वाट बघत होते. फायनली 65 दिवसांनी 2300 फूट होल खणून पूर्ण झालं होतं. 12 ऑक्टोबरच्या रात्री पहिला बचाव कर्मी कॅप्सूल मधून खाली गेला. 13 ऑक्टोबर 2010 ला पहिला कामगार बाहेर काढला गेला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत 33 जण वाचवले गेले. शेवटचा माणूस जो वर आला होता तो शिफ्ट सुपरवायझर होता. तोच आज सगळ्यांना सांभाळून घेत होता, त्यांना मोटिवेट करत होता. 69 दिवस हा तसा मोठा काळ. या दिवसात त्या 33 कामगारांमधला एकही कामगार खचला नाही. प्रत्येक जण शेवटपर्यंत लढला आणि अखेर सगळे जिवंत बचावले. तुम्हाला ही रेस्क्यूची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.